नमस्कार मित्रांनो. नवीन ब्लॉगची सुरुवात करतो आहे. पहिलाच ब्लॉग आहे माझा. ठरवलं की पहिल्या ब्लॉगचं महादेवाच्या दर्शनाने सुरुवात करावी म्हणून निघालो संगमेश्वराच्या मंदिरात. जवळच मंदिर आहे, माझ्या घरापासून जास्तीत जास्त 3 किलोमीटर असेल मंदिर. आणि खूप छान आहे मंदिर, निसर्गरम्य ठिकाणी आहे. गंमत जम्मतच्या बॅक साईडला आहे. खूप झाडं, खूप हिरवळ वगैरे, खूपच सुंदर मंदिर आहे. म्हटलं फॅमिलीला पण दाखव, दर्शन पण होईल आणि मन पण प्रसन्न होईल. तर निघालो आहे. माझे 2 मुलं, भाचा आणि मिसेस. 5च मिनटात तिथे पोचू. तुम्हाला बघून लक्षात पण येईल, मंदिर पण छान आहे, निसर्ग पण खूप सुंदर आहे तिथला. छोटा रस्ता आहे हा, जास्त मोठा नाही आहे. मेन रस्त्यावरून मध्ये आल्यानंतर पण बऱ्यापैकी गाडी जाऊ शकते. 4 एक मंदिर आहेत तिथे, पण महादेवाचं मेन मंदिर आहे. एक जनार्दन स्वामींची कुटी आहे, जी की सुरुवातीलाच लागते बाबाजींची. ही जनार्दन स्वामींची कुटी माझ्या गाडीच्या पाठीमागे. हे बजरंगबलीचं मंदिर आहे, हे कालभैरवाचं मंदिर आहे आणि हे महादेवाचं मंदिर आहे. इथून मुजून 500 मीटरवर धरण आहे आपलं, गंगापूर डॅम. जर आलेच तुम्ही कधी बॅक वॉटर वगैरे, तर इकडे नक्की दर्शनाला या. छान आहे मंदिर, पण छान आहे, निसर्गरम्य आहे. हा गाभारा आहे मंदिरातला, महादेवाची पिंड वगैरे. माझा मुलगा मोठा, लहान मुलगा, मोठा मुलगा आदिनाथ, लहान सर्वज्ञ. त्याला पण महादेवाची आवड व्हावी म्हणून त्याला पण नेहमी बरोबर घेऊन जात असतो मी. खूपच छान सजवलेली होती आज पिंड, छानच सजवलेली तशी. बाहेर निघालो. लहान मुलगा खेळायला लागला, निसर्ग छान असल्यामुळे त्याला पण मजा येत होती खूप. प्रत्येकाला, मोठ्या माणसाला पण मोह आवरणार नाही इथल्या निसर्गाचा. या सगळेजण फिरायला आले की इकडे नक्की या, खूपच छान आहे. याच्या पाठीमागे जंगल आहे, फिरू शकता. असं काही प्राणी वगैरे नाहीत की जे हानी पोचवतील अशी. खूपच सुंदर वातावरण आहे. चला, धन्यवाद मित्रांनो.